तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। पाचवी ढाल सकल व्रती वडभागी भवभोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई विन चिंतत सम सुख जागे ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने जौवन गृह गोधन नारी हय गय जन आज्ञाकारी इंद्रिय भोग छिन थाई सुरधनु चपला चपलाई सुर सुर खगाधिप जेते मृग जो हरि काल दलेते मणिमंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई। काय किती अर्थ आहे? अशरण भावना म्हणजे काय? जगामध्ये शरण कोणीही नाही। मग बरोबर परमात्मा हेच शरण आहेत, परमेष्ठी हेच शरण आहे, त्यांना सोडून कोणी शरण नाही। बरोबर अजून त्याचा अर्थ सांग शब्दशः काय केलेलं। सुर असुर म्हणजे देवांचे इंद्र असुरेंद्र खगादीप म्हणजे विद्याधर आदी। हां तर जे ते आहेत ते सगळे आणि मृग ते जसं की त्या सिंहाच्या तोंडात जबड्यात फसलेल्या त्या हरिणाला जसं कोणी वाचवू शकत नाही त्याप्रमाणे काल दलेते त्याप्रमाणे मृत्यू सगळ्यांचा नाश करणारा आहे। मग त्यावेळीस मणी मंत्र तंत्र किती पण करा पण ते तुम्हाला मरणापासून वाचवणारं नाही। म्हणजे ज्याप्रमाणे कुठल्या सबलाच्या तावडीत सापडलेला दुर्बल कुठल्याही रीतीने सुरक्षित नसतो, त्याचं कोणी रक्षण करू शकत नाही, त्याला कोणी शरण नाही, तिथं आपण कोणाची दया करतो? कोणाला दोषी म्हणतो? जो बलवान आहे त्याला। पण दोष कोणाचा? दोघंजण पण तसेच आहेत ना, कारण आज जो सबल दिसतोय तो काल दुर्बल होता आणि तो त्याला मारत होता, त्यामुळं आज त्याला तसं भोगावं लागतंय। म्हणून तुम्ही कीव करताय त्या दुर्बलाची आज, पण तो पूर्वी तेच केलंय म्हणून त्याला तसं भोगावं लागतंय। मग असं सांगितलं की ते हे येतात ना अनेक व्हिडिओज की सगळे ते बेकरी प्रोडक्ट्स वगैरे कसं बनवतात, त्याच्यामध्ये सगळ्या जीवांची घात होतो, तर त्यामध्ये त्यांनी तेच दाखवलं की कसाई खाण्यामध्ये कसं अनेक पशूंना जिवंत मारतात आणि मग तिथं त्या जसं झालं ना सोलापूरला पण ते प्राणीमित्र होते, त्यांनी काय केलं कसाई खाण्यातून त्यांनी इल्लिगल त्यांनी असे अनेक पशु नेले होते, गाई वगैरे असं रस्त्यावर भटकणारे आणि काहीतरी 79 गायी बहुतेक त्यांनी त्यातनं वाचवून काढल्या बाहेर, जे की त्यांचं सगळं इल्लिगल कारभार चालला होता आणि यांनी सगळं लिगली करून इवन त्या बहुतेक त्या फॅक्टरीला पण त्यांनी सील करायला लावलं। असं म्हणजे आपण तिथं काय करतोय त्या पशूंची कीव करतोय, पण त्यांनी काहीतरी केलंय ना पूर्वी त्याच्यामुळं त्यांना असा उदय येतोय। आणि वाचले ते का वाचले? सोडलं असेल कधीतरी दया करून कुठल्या जीवांना वगैरे, तर म्हणून सांगितलं की जेव्हा मरण समोर येते त्यावेळेस तिथं कोणी शरण नाही मरणाला, म्हणून सगळ्यांना त्या मरणाचं भय आहे, आतंक आहे, त्याला बाकीच्या इतर गोष्टींपासून कसंही वाचता येईल। पोलीस पकडले तर काय करायचं भैया? काय खिशे भरायचं म्हणजे त्यांच्यापासून सुटता येईल
किंवा काय म्हणायचं कोण असं चोर डाकू त्याच्या तावडीत गेलो तर त्यांच्यापासून सुटता येईल, पण मरण असं आहे की त्याच्या तावडीतून कोणीही कितीही बलवान असले तरी पण तो वाचू शकत नाही. तर त्यांनी तर कसं घेतलंय कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये जी अशरण भावना आहे ना त्याच्यामध्ये सांगायला लागलेत की यदि मरते हुए भी मनुष्य को देव मंत्र तंत्र क्षेत्रपाल बचा सकते होते तो मनुष्य अमर हो जाते. कोण मरायची इच्छा केलं असतं म्हणून सांगितलं ना, तो राजा असतो आणि त्याला अमर व्हायचं असतं. आणि त्यांनी त्या देवाला मागितलं मला वरदान दे. ते भक्ती करत होता देवाची, देव प्रसन्न झाला आणि म्हणलं भाग काय पाहिजे. असे होते देवपूर्वी माहिती आहे का. आणि मग त्यांनी म्हणला की मला मरायचं नाही, मला अमर कर. मग ते देव म्हणाला की विचार कर बरं का, जर तू मागितला आणि परत असं काय झालं तुला परत वरदान मागं दे चालणार नाही. इंद्र होता बहुतेक तो, देव नाही इंद्र होता. इंद्राची शक्ती जास्त म्हणून त्यांनी मागितलं की मला अमर कर म्हणून. तर तो विचार कर म्हणला, किती केलं तरी नाही म्हणला मला मरायचंच नाही, तू कर अमर. दिलं वरदान त्याला, बरं म्हणला तू अमर हो. आणि काय झालं आता घरामध्ये पिढ्यांच्या पिढ्या चालल्या पुढं, सगळे मरतायत, पुढं जन्मत आहेत परत मरत आहेत. आता पुढची पोरं तर ह्यांना ओळखत पण नाहीत कोण आहे तुम्ही, घरात आहेत तरी सुद्धा. आणि मग आता काय व्हायला लागलं, कधी मरण, आता कुठं जायचं. मग गेला परत इंद्राच्या पाया पडायला, म्हणला बास. मग देव म्हणला की त्याच्या पुढं मी कधी आयुष्यात कोणाला अमर व्हायचं वरदान देणार नाही. म्हणजे ज्यांनी ते परत वापस मागणार तर असलं वरदान नको द्यायला. म्हणून म्हणले कोणाला ते अमर करत नाहीत. तर असं कोणी मरवू शकलं, कोणी वाचवू शकलं असतं तर मनुष्य अमर झाले असते. मनुष्य अपनी और अपने प्रियजनों की रक्षा के लिए देवी देवताओं की मनौती करते हैं. कोई महामृत्युंजय आदि मंत्रों का जप करवाते हैं, कोई टोटका करवाते हैं. म्हणजे काय तोडकाला काढतात काहीतरी बाहेर असं म्हणतात ना, संकटातनं बाहेर पडायसाठी. तोडगा सॉरी, तसले काय शब्द आपल्याला. कोई क्षेत्रपाल को पूछते, कोई राजा की सेवा करते हैं, किंतु ग्रंथकार कहते हैं कि उनकी ये सब चेष्टाएं व्यर्थ है, क्योंकि इनमें से कोई भी उन्हें मृत्यु के मुख से नहीं बचा सकता. यदि ऐसा होता तो सब मनुष्य अमर हो जाते. किसी न किसी के शरण में जाकर सभी अपनी प्राण रक्षा कर लेते. आणि आता मरणाचं काय म्हणायचं, एक रेशो वाढलाय का बरं सांगा. म्हणजे समजा म्हातारे होऊन मरायची ना लोक, आता जरासं लवकर मरत आहेत का बरं. रोगाची उत्पत्ती, अजून पापाचा उदय, बरोबर. अजून सांग बया, मरणाची कारणं काय. खाणं पिणं सगळंच. बरं, बाहेरच जायला लागलं मी, आपल्या आतातलं विचारायला लागले तुम्हाला. जितके परिणामांमध्ये अस्थिरता आहे, संक्लेश आहे, भोगाची वृत्ती आहे. काल रात्री आम्ही हे घेतलं की वृद्धत्व कशाला म्हणायचं आणि कोण वृद्ध होतो लवकर. तर सांगितलं जो पाचही इंद्रियांच्या भोगामध्ये आसक्त असतो ना, जास्त भोगण्याची इच्छा, कुठलेही भोग असू देत, तर जो कामुक आहे अति, किंवा सगळ्या कुठल्याही इंद्रियांच्या द्वारे तो अति भोगण्याचे भाव करतो ना, त्या परिणामांनी भोगेल नाही भोगेल पण परिणामांनीच सांगितलं शक्ती वाया जाते आणि त्याच्या निमित्तामध्ये अकाली वृद्धत्व येतं. म्हणून तुम्हाला काय काय असं रूप दिसतं की अकाली बालपणामध्ये असं चेहरा प्रौढ झाला आहे, किंवा असं म्हातारे केस पांढरी झाली, स्किन सगळी खराब झाली, असं दिसून येतं अनेकांचं. म्हणजे समजून घ्या, किंवा काल सांगितलं की नखावरचं सगळं तेज नष्ट झालेलं असतं, असं निस्तेज असतात, किंवा असं शरीराला एक तेज असतं ते पण नष्ट झालेलं असतं. मग ज्याची अशी परिणामांमध्ये अशुद्धी आहे ना, तर ते बहिरंगामध्ये तसं लगेच उमटतं. म्हणून त्या जीवाला म्हटलं की लवकर वृद्धत्व येतं म्हणून. आणि म्हणलं ना, ते त्यागी असतात ते कसे चिरतरुण असतात, मरताना सुद्धा कसे दिसतील, तेजपुंज दिसतात. आणि इवन काय म्हटलं, चक्रवर्तींचं तीर्थंकरांचं पण आपण ऐकतो, जेव्हा केव्हा ते जरी 83 लाख पूर्व आयुष्य झालं होतं कोणाचं, आदिनाथ,
तेच की म्हणजे एक त्याच्यात शेवटी ध्यानाची एक त्यागाची संयमाची शक्ती असती ना, त्याच्या निमित्तामध्ये असं ते आपल्याला तुलनेत दिसून येत नाही 60 वर्षाचे 70 वर्षाचे त्यागी असं म्हणून. म्हणजे एक आणि आपल्यात 20 वर्षाचा पण मुलगा 40 वर्ष क्रॉस झाला सगळं दिसतो. म्हणून सांगायचं की, आणि काय सांगत होते मी, हां 83 लाख पूर्व आयु होतं आदिनाथ भगवंतांचं. म्हणजे म्हातारे झालते की नाही हो, 84 लाख पूर्वाचं आयुष्य होतं, 83 लाख पूर्व बड्डे चालू होता त्यांचा. आणि मग म्हातारे का नव्हते झाले, एकच फक्त लाख पूर्व राहिलं होतं. इतके लाख पूर्व गेले होते भोगामध्ये, पण तरी पण सांगितलं वैराग्याचं संयमाचं एक अनुभूतीचं बळ आणि त्याचं तेज वेगळं असतं. आणि त्याच्या निमित्तामध्ये त्यांना वृद्धत्व, एकतर तीर्थंकरांना वृद्धत्व येत नाही कारण त्यांचं शरीर जन्मतः असं आहे की ज्याच्यामध्ये असले दोष नसतात. तर त्यांनी काय सांगितलं होतं, त्यांना सगळ्यांच्या विषयी करुणा आहे ना, सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं ह्याच भावनेच्या निमित्तात तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला होता. मग इतके उत्कृष्ट परिणाम असताना तीर्थंकर प्रकृती बांधली गेली आणि आता या भावात तीर्थंकर झाले तर त्यांना कुठल्या जीवांविषयी असे गैरभाव नाही आहेत किंवा वैरभाव नाही आहेत. त्यामुळं सुद्धा परिणामांच्या काय म्हणायचं उत्कृष्टतेमुळं त्यांना म्हणलं ना, आम्हा सांगतात काय सुष्ठू, काय म्हणतात एक शब्द आम्हा, सौष्ठव, ज्याच्या वचनामध्ये ज्याच्या चिंतनामध्ये सुष्ठुता असते ना त्याला ते तसं रूप पण प्राप्त होतं. त्यामुळं सगळे तीर्थंकर सुंदर होते. बघितलंयस? बघितलंय मी शास्त्रामध्ये. म्हणजे त्यांनी ते सांगितलं ना की जे अशी आपली साधनेमध्ये रत आहेत, सगळ्या इंद्रियांपासून स्वतःला भिन्न जाणतायत, त्या भोगांपासून भिन्न होणार असते त्याच भावात त्याचा बंध झालेला असतो. मग असे बरेच तीर्थंकर 5 सोडले तर बाकीच्याने लग्न करायचे 10 वर्षे कसे. चारित्र्यमोह आहे ना अजून जवळ. म्हणजे काय सगळेच तीर्थंकर ब्रह्मचारी होते असं नाही, पण नियोग असा की त्यांचं होणार होतं लग्न म्हणा, त्यांच्या निमित्तात त्या जीवांचं पण कल्याण होणार होतं. आणि असे अनेक सांगितलं अवसरपिढीचे पण दोष आहेत की ज्याच्यामध्ये लग्न झालं आणि ते मुली होत नसतात तीर्थंकरांना तर मुली झाल्या, ब्राह्मी आणि सुंदरी, असे अनेक पण सांगून आले त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय बघत होतो आपण, अत्यंत बलशाली, भयानक और रक्षा के अनेक उपायों से सदा सुरक्षित होते हुए भी कोई ऐसा दृष्टिगोचर नहीं होता जिसका मरण न होता हो. इंदिरा गांधींना कोण मारलं? रक्षक. कोण मारलं? जे त्यांचे रक्षक होते तेच भक्षक झाले ना. म्हणजे असं कोण तुम्हाला रक्षा करू शकणार आहे, म्हणून तुम्ही तुमच्या मरणापासून वाचायला जे काय उपाय करणार ना त्या उपायांनीच मरणार फुकट. जसं त्या राजाने काय केलं तर राजाला सांगितलं होतं मुनींनी की तू 7 दिवसांनी मरणार म्हणल्यावर आणि तुझ्याच शौचालयात किडा होऊन जन्मणार म्हणून. त्यांनी काय केलं, मला मरायचं नाही आणि मेलो तर तिथं जन्मायचं नाही, जन्मलो तर तिथं राहायचं नाही आहे सांगून टाकलं पोरांना, मी जन्मलो की मला मारून टाका. आणि झालं काय, मुनींचं वचन तर असं ते होणार नाही. मग त्यांनी काय केलं, वीज पडून मरणार आहे हे कळलं होतं. मग स्वतःला त्यांनी एका अशा काय लोखंडी काय म्हणायचं बंदिस्त खोलीमध्ये अशा टाईपमध्ये काहीतरी कॅप्सूल बनवल्यासारखं बनवलं आणि त्याला समुद्रात टाकायला लावलं. 7 दिवसांनी काढा म्हणून सांगितले. 7 दिवसांनी वीज पडणार आहे तर. आणि नेमकं काय झालं, गेलं की ते जाऊन खाली बसलं होतं त्यामुळे तिथं काही वीज येत नसती. पण काय झालं, त्या समुद्रामध्ये लाटा उसळल्या 7 दिवसांनंतर आणि नेमकं त्या मगरीने काय केलं, तो गोळा बाहेर टाकला. असा बाहेर टाकायला वरून वीज पडायला आणि त्याच्यावर पडून तो मेलाच. म्हणजे जे व्हायचं ते तेव्हा तसंच होणार. आणि मग तिथं मेला आणि जन्मला शौचालयात, तर त्या मुलांना सांगितल्यासारखं त्या मुलांना मारा म्हटलं तर ते कुठं मरते. आता का मरायला नको होतं का सांग, ते काही चांगली जागा आहे का? मग का तिथं जगावं का वाटलं, राजासारखा जीव आणि अशा ठिकाणी जन्मला आहे, मग मारायला लागल्यावर मरायला पाहिजे होतं का नाही? मर बघू आपल्याला म्हणलं कोण तर. किती किती दुःख, किती खराब कंडिशनमध्ये आहेस, किती पंचमकाळ म्हणजे दुःखमा आहे, मारतो तुला. कोणाला मरायची इच्छा, म्हणून सांगितलं 3 आयूमध्ये जीव मरू इच्छित नाही आहे, मनुष्यायू, तिर्यंचायू आणि देवायूमध्ये.
नरक आयुमध्ये प्रतिसमयाला मरायची इच्छा आहे, पण तिर्यनच्या आयुमध्ये कितीही कष्ट असू देत त्याला, कितीही दुर्दशा असू दे शरीराची, वातावरणाची, संयोगाची, पण मरू इच्छित नसतो तो जीव. आणि मग ते राजकुमार त्याला मारतायत सगळ्या रीतीने, पण ते कुठं जातंय, लपतंय आतात जाऊन, त्यामुळं मारण्याचं चान्सच नाही आहे. मग ते एका वक्त्याने असं घटवलं होतं, हो राजा होता पूर्वी, मग ते सगळ्या किड्यांमध्ये कसं कळणार तो कुठला राजाचा जीव आहे. तर म्हटले पंचरंगी राजा झाला, किडा झाला होता म्हणे. स्पेशालिटी पूर्वजन्मीतलं काहीतरी असं विशेष पुण्य होतं म्हणून वेगळं रूप मिळालं, पण बनलाय कुठं, कुठे कुठलं ठिकाण आहे आणि काय तो ती अवस्था आहे. देवगतीतून परत हे मिळत नाही, देवगती नाही. तुम्ही नरकातलं सांगितलं होतं, नरकात त्याचं कारण माहित होतं ते, पण कारण माहित नव्हतं तुम्ही घेतलं. नरकातून नरकात जात नाही तसं देवगतीतून देवगतीत पण जात नाही, तसंच देवगतीतनं नरकात पण जात नाही, नरकातनं देवगतीत पण जात नाही का. मग तेच विचारते मी. पण तिर्यनच्यातून तिर्यनच्यात जातो बरं का, तिर्यनच्यातून चारी गतीत जातो, मनुष्यगतीतून चारी गतीत जातो. फक्त मनुष्य पण वेळ मिळतो नाही, जाईल की काय हरकत नाही, होऊ शकतो. मिथ्यात्व सहित जन्मणार फक्त, जर कर्मभूमीतून कर्मभूमीत जन्मला तर. आणि जर पूर्वबद्ध आयुष्य असेल तर भोगभूमीत जन्मेल, सम्यक्त्व सहित मेला तर, म्हणून जाऊ शकतो, त्याचं काय बाधा नाही. देवगतीतून देवगतीत म्हणजे त्याचं काय असा आधार नाही आला, जसं स्पेसिफिक नरकाचं आलं ना, तसं देवगतीचा एक तर्क लावला आपण की इथून देवगतीमध्ये जन्मण्यासाठी विशिष्ट पुण्य पाहिजे. आणि मग देवगतीत जेव्हा जन्मला हा जीव, पहिल्या समयापासून भोग चालू झाले तिथं, त्याच्याकडं सगळे भोग असतात बरं का भैया. त्यामुळं तिथं काय तुम्हाला चान्सच नाही मिळेल, साधना करतो तिथं गेल्यावर, धर्म करतो, ब्रह्मचर्य पाळतो, सगळे देवी आणि देवांगना विसरून जातो, कसला धर्मान कसला आत्मान काय. आणि मग तिथं पहिल्या समयापासून सांगितलं पुण्य खर्च व्हायला सुरुवात झाला. आणि आयु किती असते, सागरांची आयु. मग तेवढ्या आयुमध्ये तुमचं पुण्य किती शेष राहणार हो शेवटी. मग त्यांनी सांगितलं जो देव मरतो ना, तर तो, म्हणून एकेंद्रियांमध्ये 90% का 99% वरच्या स्वर्गातल्या देवांचा योग असेल की म्हणजे पुण्य तिथून काढलं जात असेल. हो की, म्हणजे तेच की जो भोगामध्ये असणार आहे ना त्याचं पुण्य क्षीण होणार, आणि तो मरून काय होणार, एकेंद्रिय आदी होणार. कारण ते परिणाम त्याचे असे की आपल्याला तसलं पंचेंद्रियांची गर्भावस्था नको, तसलं दुःख नको, असल्या परिणामांच्या निमित्तात मरून एकेंद्रिय होतो. आणि वरचे वरचे देव आहेत त्यांना संयमाची आराधना आहे, एक परिणामांमध्ये तरी असे भाव आहेत की आपल्याला दीक्षा घ्यायची आहे. त्यामुळं ते मरून नियमाने मनुष्यात येतात. सम्यक दृष्टी देव मरून नियमाने मनुष्यात येतात, पण मिथ्यादृष्टी देव असले तरी सुद्धा ते मिथ्यात्व सहित देवगतीत सुद्धा जन्मत नाहीत. कुठलेही देव असू देत तरी ते देवातून देवात जात नाहीत, कारण तसं देवगतीला जाण्यायोग्य पुण्य शेष राहिलेलं नसतं. म्हणून तुम्ही पण इथं काय करताय हो, सांगितलं वर्तमानात मनुष्यभाव मिळालं तरी ठीक आहे, आत्ता पण आपण पुण्यवान म्हणा, ह्याच्या पुढं जन्मणार आहे तर अजून महापापी जीव. मग आत्ता आपलं पुण्य पण प्रतिसमयाला खर्च व्हायला लागलाय. कसं, अनेक गोष्टींच्या निमित्तात खर्च होतं. जे काय आपल्याजवळ असणारे सामग्री आहेत ना, प्रत्येक सामग्री तुमच्याजवळ टिकून राहण्यासाठी पुण्य आहे. आणि म्हणजेच समजून घ्या, आत्ता ती वस्तू तुमच्याजवळ आहे तर ते पुण्य आहे. त्या समयाचं पुण्य संपलं, दुसऱ्या समयात पुन्हा पुण्य पुढचं ते पण संपलं, असं समजून घ्या. 1 वर्षभर तुम्ही अनावश्यक वस्तू जवळ ठेवल्यात, भरपूर अशा घरात आहेत अनेक गोष्टी, हो ना, दिसले का, तर ते जर बाहेर गेल्या नाही तर पुण्य बाहेर चाललंय समजून घ्या. कारण त्या वस्तू माझ्याजवळ टिकून राहण्यासाठी मला पुण्य लागतं. तुम्हाला ही साडी खरेदी करताना तुम्हालाच का मिळाली, इतरांच्या पण भाग्यामध्ये होतं, दुकानामध्येच होती, ती कोणाला पण मिळाली असती, म्हणजे तुमचं पुण्य म्हणून तुम्हाला मिळाली. मग ते मिळाली तर तुमच्याजवळ राहण्यासाठी त्याला पुण्यच लागतं. पुन्हा हरवली गेली कानातलं वगैरे काय दागिना, जेवढं पुण्य आहे तेवढं वेळ तुमच्याजवळ राहतं म्हणतो. आणि नष्ट झालं, हरवलं, चोरी गेलं, सगळं का संपलंय पुण्य तुमचं. म्हणजेच असं प्रत्येक वस्तूसाठी घटवा. म्हणून आम्हाने सोलापूरमध्ये एकदा हे सांगितलं होतं की घरामध्ये तुमच्या अनावश्यक काय म्हणायचं, बंद पडलेले TV, AC, फॅन, काय काय आहेत, चटया, तुटके, फाटके, काय चप्पल तुटके किती असतात, काय गरज नसताना
सगळं अनावश्यकच आहे ना. बरोबर आहे. चल भैया सोडून टाक सगळं. म्हणजे आपल्याला गरजेचं आहे ते फार थोडं आहे आणि सगळं न लागणारं म्हणून ठेवलं जातं, हेच ते भाव वेळेला चुकीचे आहेत. उपयोगी पडतच नाही, मिळत नाही. हां बरोबर. आणि नाही तशी वेळ यावी आणि मला ते फाटकं वापरावं लागावं, हे किती चुकीचे परिणाम आहेत. म्हणून आम्हा सांगतात ना, चांगला आहे तोपर्यंत टाकून द्या, म्हणजे कोणाला ज्याला वापरायचं त्याला तरी यूज होईल. तुम्ही घरात ठेवून नुसतं ना त्याला यूज ना तुम्हाला. म्हणून म्हटलं की खर्च करू नका ना पुण्य अनावश्यक. उलट दानाच्या परिणामांनी आपल्याला पुण्य जास्त प्राप्त होईल. कोणाला तरी ती वापरण्यायोग्य होईल वस्तू तर ते वापरतील तरी. मग असं जेव्हा सांगितलं तेव्हा आमच्या घरातले अनेक कपड्यांचे बॉक्स सगळे बाहेर गेले. ते जोपर्यंत सांगत नाही, टोचत नाही, कान सोनार तोपर्यंत उपयोग नसतो. आमच्या घरात तर असा एक ग्रामोफोन होता जे की कधी काळी वापरत होते ते पण माहीत नाही, आणि त्याचं ते मेन पॉईंट असते ना तेच तुटलेलं. आणि ते म्हणले आता कुठं मिळत नाही. मिळेल मिळेल, परत दुरुस्त करू, परत वापरू, असं म्हणत आम्ही 25, 30, 35 वर्षाचे झालो तरी पण ते घरातच होतं. कधी आमच्या आधी आणलेलं असणार तर. परत एक पेटी होती तसली वाजवायची पेटी असती ना तसली, मंदिरच्या कामाला लागायची तिथं म्हणून ते ठेवायचे. ते पण ते सगळं पदर आतले काय असतात ते लेयर्स, त्याचे सगळे तारा सगळे तुटलं होतं बरं का. पण करून घेऊ, परत वापरू. कोण वापरायला आहे का आता? ते एवढं सगळे त्यांचे काय म्हणायचं, काय निघालं येतं तसलं पियानो नाही, ते हे असते ना, नाही असं वेगळे वाजवायचे इन्स्ट्रुमेंट्स निघालेत ना आता. आणि त्याच्यामध्ये ते कोण वापरायला पेटी बघणार आहे का? कोण दुरुस्त करणार सुद्धा कोण नाही. जाऊ दे, पेटीचं तर लई फार पूर्वीचं काळ होता. टेप हो, आत्ता टेप होते ना, ते टेप सुद्धा बंद पडले होते. आणि ते म्हणले कॅसेट होते घरामध्ये, म्हणले ते कॅसेट वापरायला येते आपल्याला, टेप राहू दे. पण टेप खराब झाला होता. 10 जणांकडे विचारून आलो रिपेअर करून द्या, ते म्हणले आउटडेटेड आहे आता. ते सांगितलं तरी कोण काढायला तयार आहे का? म्हणजे असं ते आता कॅसेट सुद्धा खराब झालं, सगळं बाहेर गेलं. म्हणजे काय म्हणायचंय, परिग्रह जेवढा अधिक असणार तितकं पुण्य खर्च होतंय. आणि पुण्य सुद्धा तुम्हाला शरण नाही, कुठलंही पुण्य सुद्धा तुम्हाला मरणापासून वाचवणारं नसतं, नाहीच. तर कोई कितना ही बलशाली हो, भयानक हो, सदा अपनी रक्षा के लिए हाथी, घोडे, तीर, तलवार, मंत्र वगैरे सगळं करत असेल, पण मृत्यूपासून कोणी वाचू शकत नाही. मनुष्य देखता है कि संसार में कोई शरण नहीं है. एक दिन सभी को मृत्यु के मुख में जाना पड़ता है. इस विपत्ति से उसे कोई भी नहीं बचा सकता. फिर भी उसकी आत्मा में मिथ्यात्व का ऐसा प्रबल उदय है कि उसके प्रभाव से वह अरिष्ट निवारण के लिए ज्योतिषियों के चक्कर में फंस जाता है. जेव्हा कळालं ना तुम्हाला मृत्यू येणार आहे, त्यावेळेस कोणाच्याही आहारी जातो. त्यावेळेस तिथं धर्म आठवत नाही, कसलं तत्वज्ञान आठवत नाही. सूर्य, चंद्र, मंगल, बुध, बृहस्पती ग्रहाची नावं तर माहीत आहेत का? त्यांची सगळ्यांची पूजा करतो. राहु, केतु नाम के ग्रहों को, भूत, पिशाच, चंडिका वगैरह वेंतरों को शरण मानकर उनकी आराधना करता है. आयु के क्षय से मरण होता है और आयु देने के लिए कोई समर्थ नहीं है. अतः देवों का स्वामी इंद्र भी मरण से नहीं बचा सकता है. त्याची शक्ती इतकी असताना सुद्धा इंद्र तुम्हाला वाचवू शकत नाही. आयुमध्ये नाही होत उत्कर्षण अपकर्षण, बाकीच्या अन्य कर्मांमध्ये होतं. ज्या आयुमध्ये प्रवेश केला त्याला भुज्यमान आयु म्हणतात. आणि मग तुम्ही जी पुढं बांधणार आहे ना आयु, त्याच्यामध्ये इथून या गतीतून मरेपर्यंत त्या आयुमध्ये कमी जास्त होईल. आता मी बांधली आयु समजा पुढच्या गतीची की देवायु मी बांधली आहे, आणि याच्या पुढं मी संयम धारण केला, मुनी दीक्षा घेतली, जे काही तपस्या केली, त्याच्या निमित्तात पुण्याची वृद्धी झाली, तसं आयुची पण वृद्धी होते पुढच्या, वर्तमानातल्या नाही. मग तसं उत्कृष्ट आयु मिळेल, उत्कृष्ट तिथले सगळे भोग मिळतील, सगळं इथून आत्ता बांधून जातं. पण जेव्हा त्या आयुमध्ये प्रवेश केला त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही. म्हणजे दुसरी गती बांधली असेल तरी ती बदलली जाईल आयु, पुढची आयु. आयु एकदा बांधली तर नाही बदलत. गती तर प्रतिसमयाला बांधतो आपण, 4 गतींचा बंध चालू आहे. कुठले परिणाम करतो त्यानुसार गतीचं बंध निरंतर चालू आहे. पण गती बांधल्यामुळं गती मिळती नाही, आयु जी बांधतो त्यानुसार गती मिळते. म्हणून तुम्हाला आता क्षणात चांगले परिणाम होतील, क्षणामध्ये हिंसक भाव होतील,
क्षणात तुमचे विपरीत परिणाम होतील. मग त्याच्यानुसार कुठलीही कुगती बांधली जाऊ शकते. म्हणून आम्हा म्हणतात ना, तुम्ही काय शिवी दिली एखाद्याला आणि त्याच वेळी आयुबंध झाला तर मस्त धार्मिक आहे की तुम्ही भरपूर करताय धर्म, सगळं आराधना करताय, स्वाध्याय ध्यान, पण त्याच समयाला आयुबंध व्हायला काय मिळालं? होऊ शकतो. गाढव म्हणलात ना जर, म्हणती का मम्मी? त्या समयाला आयुबंध झाला की तुम्ही कुठं जाणार विचार करा, ते जाईल तिथं जाईल तिथं जाईल. म्हणजे आपण स्वतःहून आपली गती बिघडवून घेतो. नाही नाही, मग ते अकाल मृत्यू म्हटलेलं ते कसं म्हणजे त्यांनी घेतलं इथं की ॲक्च्युली अकाल मृत्यू म्हणणं काय आहे माहिती का? त्याच्यात पण काय असं नाही आहे की तुमची आयु 100 वर्षाची होती आणि 10 वर्षामध्ये आली आणि संपली, असं नसतं. फक्त अकाली मरण म्हणजे वृद्धत्व नाही आलंय किंवा फार अल्प आयुमध्ये अचानक मरण झालं, त्याला कोणी अकाल मृत्यू म्हणेल. पण ॲक्च्युली त्याची आयुच तेवढी बांधली होती त्यांनी. असं पण नाही आहे की फार बाबा अपकर्षण होऊन कमी झाली आणि मेला. म्हणलं जातं अकाल मृत्यू म्हणून, म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं म्हणून. त्यांनी इथं घेतलंय तसं अकाल मृत्यू फक्त मनुष्य आणि तिर्यंशांमध्येच होते, देव आणि नारकींमध्ये होत नाही. पण तरी सुद्धा नाही नाही नाही, असं नाही होत. ॲक्च्युली त्यांनी बांधली आहेच तेवढी, फक्त काय कारण नसताना तुम्हाला दिसलं अचानक मेला, त्याला कोणी अकाल मृत्यू म्हणतं. पण तिथं तरी सुद्धा त्यांनी तेवढीच आयु बांधली आहे हे निश्चित होतं. मरण से कोई नहीं बचा सकता, किंतु उसका वास्तविक कारण उन्होंने नहीं बतलाया था. यहाँ उन्होंने उसका कारण बतलाया है. क्या है कारण? आयु कर्म के समाप्त होने से ही मरण होता है. जब तक आयु कर्म बाकी है तब तक कोई किसी को मार नहीं सकता. अतः प्राणी का जीवन आयु कर्म के अधीन है. म्हणा कुंद शतकमध्ये काय सांगितलं? समयसाच्या गाथा सांगितल्यात ना ह्याच्यानुसार. सब आयु से जीवित रहे यह बात श्रमणों ने कही. जीवित रखोगे किस तरह जब आयु दे सकते नहीं. जर तू दुसऱ्याला आयु देऊ शकत नाही तर कसं जिवंत करणार आहेस? मग डॉक्टर जगवतात की नाही? नाही, तुला डॉक्टरकडे जायचं नाही बरं का. हां, कधीच जायचं नाही. सगळ्या डॉक्टरची दुकानं बंद. आणि काय ते सब आयु से जीवित रहे, तसंच आयुनीच मरतात, कोणी तुला मारू शकत नाही किंवा तू कोणाला मारू शकत नाही, असेच ते 2 गाथांचे ट्रान्सलेशन केले. म्हणून आयुच्या द्वारेच जगतोय आणि मरतोय. आयु का दान करने की शक्ती किसी में भी नहीं है. तुम्हाला म्हणेल कोणीतरी तुझं आयुष्य वाढवून देतो, तुझं आलेलं संकट टाळून देतो, तर मिथ्यात्वामध्ये अडकू नकात. क्योंकि उसका बंध तो पहले भव में स्वयं जीव ही करता है. पहले भव में जिस गति की जितनी आयु बंध जाती है, आगामी भव में उस गति में जन्म लेकर जीव उतने ही समय तक ठहरता है. बंधी हुई आयु में घटबढ़ उसी भव में हो सकती है जिस भव में वह बांधी गई है. नया जन्म ले लेने के बाद वह बढ़ तो सकती ही नहीं. घटती जरूर आहे, म्हणजे ते अकाल मृत्यू जे म्हणताय तुम्ही त्याच्या अपेक्षेने, पण घटती म्हणणं सुद्धा उपचार आहे. असं काय ते कमी होती असं नाही. दूसरों को मृत्यू से बचाने की तो बात दूर ही है, किंतु इंद्र अपने को भी मृत्यू से नहीं बचा सकता. इंद्राची शक्ती किती माहिती आहे का? जेव्हा आम्ही ते बलवृद्धीमध्ये वाचलं ना, त्यावेळेस त्या इंद्राची शक्ती सांगितली त्यांनी की तो काय करू शकतो, मध्य लोकाला पलटून शकेल. काय म्हणायचं, मध्य लोकाचं जे काय आहे ना विस्तार म्हणा सगळं, तर त्याला एका ठिकाणाहून उचलून दुसरीकडे ठेवू शकेल इतकी त्याची शक्ती आहे. मग इतका सामर्थ्यवाला जीव सगळ्या दृष्टीने इंद्र आहे तो. आता काय म्हटलं, द्वादशांगाचा पाठी पण असतो, म्हणजे ज्ञानाच्या अपेक्षेने, श्रद्धेच्या अपेक्षेने, शारीरिक बलाच्या अपेक्षेने सगळीकडनं उत्कृष्टता आहे. पण इतकं सामर्थ्य असताना सुद्धा तो इंद्र काय सांगितलं, स्वतःचं मृत्यूसुद्धा टाळू शकत नाही. यदि वह ऐसा कर सकता तो कभी भी उस स्थान को न छोड़ता जहाँ संसार के उत्तम से उत्तम भोग भोगने को मिलते हैं, उत्तम सुख भोगने को मिलते हैं, जिन्हें प्राप्त करने के लिए संसार के प्राणी लालायित रहते हैं. सगळ्यांना त्याची इच्छा आहे, तर ज्याला मिळालं तिथं त्या का सोडेल तो? मरणार नाही. मग सगळ्या रीतीने आपलं मरण चुकवण्याचा प्रयत्न करेल, त्याचं सामर्थ्य आहे तर.
पण तो स्वतःचंच आयु जर नाही बदलू शकत तर दुसऱ्याला काय देऊ शकणार आहे. म्हणून त्याला सुद्धा कोणी शरण नाही. तसं म्हटलं की आता तुम्हाला ते दिसतात ना रस्त्यावर सगळे पशु प्राणी. आपलं जीवन खूप चांगलं म्हणा अजून, कारण तुम्हाला तुमचं सुरक्षा करता येते, तुम्हाला तुमचे उपाय करता येतात, काय त्रास होत आहे, रोग झाला वगैरे. ते पशुपक्षी काय करतात तो, म्हणजे आत्ताच म्हणले मी ते मामा झाडाला पाणी घालत होते, म्हटलं इतकं ऊन आहे त्या पक्ष्यांना, लगेच ते पक्षी आले खाली जेव्हा पाणी सांडलं ना, म्हणजे असं तळपाय लागलं ऊन, तर त्या पक्ष्यांना पण आहे ना संवेदना, शरीर पण तसंच आहे त्यांचं. त्यांना कधी खायला मिळतं आणि कधी प्यायला मिळतं हो, निश्चितता काय. जसं तुम्हाला एक निश्चित आहे सकाळी जेवणार संध्याकाळी जेवणार वगैरे, पण त्यांना मिळालं नाही तर नाही. सगळीकडे पाण्याच्या शोधामध्ये कसं जीव मरायला लागले. शरण कोण, म्हणजे म्हणायचे की कुठल्याही कारणाने पशूंना तर मरण समोर आहे, सतत आहे. कुठं त्या हिंस्र पशूंपासून स्वतःला वाचवायचं का, असल्या आगीसारख्या उन्हापासून वाचवायचं, भूक तहानेपासून वाचवायचं, कशापासून स्वतःला वाचवणार आहे. म्हणजे कोणी शरण नाही. त्या गतीला आपण गेलो तर आपल्याला तर कोण शरण आहे. म्हणून सांगितलं की ते एके ठिकाणी कुठं बरं आता तुर्कीमध्ये झालं ना भूकंप, तर तिथं म्हणे एक बिल्डिंग पडली, तर तिथं त्याच्या खाली कुत्रं होतं एक, आणि आफ्टर 8 days ते जेव्हा ते मलबा हलवत होते ना काय त्या JCBच्या द्वारे वगैरे, तर त्या माणसांना कुत्र्याचा आवाज आला आतून, काय थोडंफार हल्लं असेल तर. सगळे किती मनुष्य तिथं, ते सगळं JCBला बाहेर काढलं आणि सगळे हाताने उकरून काढले, तर त्याचा चेहरा बाहेर आला आणि ते जिवंत होतं. कसलं पामोलिव कुत्रा असते ना तसल्या टाईपमध्ये, सगळं काळभोर झालं होतं आणि सगळे त्याच्या अंगावर सळ्या आणि ते सगळं काय कॉन्क्रीट पडलेलं असं. तर हां तर ते सांगितले त्याला त्यातनं बाहेर काढायचं पण किती परिश्रम, आणि मग ते त्यांनी काढलं जिवंत, त्याला तर सगळ्यांना किती आनंद. एक जिवंत पशु बाहेर काढला. मला म्हणायचंय तिथं त्यातनं काढले वाचवले त्याला तर इतका आनंद, आणि इथं जिवंतला मशीनमध्ये घालतात, किती निर्दयता म्हणायची. म्हणजे तेच लोक पण घालतील बरं का, जे करणं तिथं वाचवणारे होते ना, तिथं वाचवलं तर आपलं ग्रेटनेस, आणि इकडं जगणार आहे बिचारा चांगलं आयुनी जगते तर त्याला फुकट मारतायत. म्हणजे म्हणायचं की किती अशरण दशा आहे. काय म्हणायचं तिथं, न त्या भूकंपाच्या परिस्थितीत त्यांना कोण शरण होतं, न त्या मशीनमध्ये कोण शरण आहे. म्हणजे अशी भयंकर परिस्थिती आहे. त्यामुळं आपल्याला कधी तिर्यंची गती तर मिळूच नये. कसं काढायची ती, कसं त्याला रेस्ट्रिक्ट कसं करायचं, लॉक कसं करायचं त्याला, त्या गतीला. सम्यक दर्शन, दुसरं काय चांगले परिणाम काय नाही, त्याला काय कॅटेगरीज नाही दुसरी आमच्याकडं. सम्यक दर्शन एकच असं आहे लॉक, की कुठल्याही दुर्गतीला तुम्ही जाणार नाही. एक तर मनुष्यगती नाही तर देवगती, 2च गतीत आहे तुम्हाला प्रवेश, जर सम्यक दर्शन सहित असणार तर. आयु बांधली नसेल तर देवगतीच, दुसऱ्या कुठल्या गतीला पण जाणार नाही. म्हणून सांगितलं की शरण इथं जगामध्ये माणसांना कोण शरण नाही, तर पशूंना तर कोण शरण आहे. म्हणून ते काल उदाहरण सांगितलं ना की तो कसाई होता आणि तो त्या शेळीच्या पिल्लूला घेऊन चालला होता, गळ्याला दोरी बांधून ओढून येत होता. ते चालत नव्हतं, जात नव्हतं. त्याला कळलं होतं की हे काहीतरी हिंसक आहे, आपल्याला मारणार. हां, भावना कळतात त्यांना पण. तर ते त्याला असं घसीटते वेळे जात होतं. त्याला वाटलं की आपल्याला ह्याच्याबरोबर नाही जायचं आहे. मग ते रस्त्यावरून जोपर्यंत त्याचं येत नाही ना स्थान, तोपर्यंत सगळ्यांकडं करून त्यांनी बघतोय की कोणतरी मला वाचवावं. रडतंय ते पिल्लू, पण कोण वाचवणारं भेटणार आहे रस्त्यावर. आणि ते थोडी कसाई कोणाचं ऐकणार आहे. ते तर नेतच होतं, ओढत नेत होतं. कुत्रा होता एक तिथं, ते बघायला लागले त्याला, आणि त्याला कळलं ह्याची वेदना, पण ते भुंकून सुद्धा काय ते कसाई सोडणार नव्हता. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, एक संन्यासी समोरून येत होते, आणि मग ह्या पिल्लाला इतका आनंद वाटला की संन्यासी तर मला सोडू शकतातच, 100% त्यांच्यात शक्ती आहे, कसाई त्यांचं बात तोडणार नाही. आणि हेच तारणहार आहेत. शरण इतकं त्याला वाटलं की आपलं जीवन वाचलं जातं. तर ते ओढून नेत असताना सुद्धा त्या कसाई त्या संन्याशीच्या समोर ते जेव्हा पिल्लू आलं त्यावेळेस ते त्याच्याशी बोललं संन्याशीशी की माझ्यावर दया कर, मला ह्याच्या तावडीतून सोडो. पिल्लू नव्हतं ते,
ती शेळी होती आणि ती म्हणाली की माझे मेमणे घरात आहेत, काय म्हणायचं त्याची पिल्लं, तर माझ्याशिवाय ते भुकेलेले आहेत आणि मला त्यांच्यासाठी घरी जायचं आहे, तर तू साधू बाबा आहेस आणि तू काय पण कर आणि मला ह्याच्या तावडीतून सोडव, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे, तू करू शकतोस. तर संन्यासी काय म्हणाला, जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे, जिथे त्याचं मरण होणार आहे, त्यामुळं मी तुला काय म्हणून तुझं मरून टाळू शकतो. पण तरीसुद्धा ते गयावया करायला लागलं की म्हणले तू एका शब्दाने जरी त्याला सांगितलंस तरीसुद्धा त्याचं परिवर्तन होऊ शकते, तू मला मदत कर. पण ते तत्त्वज्ञान झाडायला लागला संन्याशी. ते म्हणाला की म्हणले जी पण कंडिशन आली आहे त्याला सहर्ष स्वागत कर, त्याचं फेस कर, त्याला जसं असेल तसं, त्याच्यामध्ये आकुलता करू नकोस. असं म्हणून त्यांनी मरणाला काय घाबरायचं, काय भय त्याचं, असं ते तत्त्वज्ञान झाडायला लागलं. आणि ते बिचारं ती शेळी रडायला लागली. आणि मग हे सगळं त्यांचं कॉन्व्हर्सेशन ते कुत्रा ऐकत होतं. त्या कुत्र्याने मध्ये पडून काय केलं, त्या संन्याशावर भुंकला पहिला. कसला संन्याशी म्हणलं तू, एक जीव मरायला लागलाय, ते तुला एवढं गयावया करायला लागलाय, त्याच्यावर दया करायचं सोडून त्याला तू तत्त्वज्ञान सांगतो का, ही काही तत्त्वज्ञानाची वेळ आहे का म्हणून. कोण साधू होतो, कुत्राच साधू झाला. ते कुत्र त्या साधूला म्हणते की तू जर त्याला दम दिलास, जर त्याला काय, त्याला तत्त्वज्ञान सांग, कोणाला, कसाईला, तर कदाचित ते सोडल आणि ह्याच्यावर दया होईल, ते पळून जाईल. पण ते काय, ते त्याला पण पुन्हा बोध द्यायला लागला संन्याशी कुत्र्याला. म्हणले आपण कितीही आपलं बळ वापरलं तरी मृत्यूपासून कोणाला वाचवू शकत नाही, त्यामुळं आहे त्या कंडिशनला आपण स्वागत करायचं, प्रत्येक कंडिशनचं. असं आपलं सांगायला लागल्यावर कुत्र्याला पण राग आला आणि तोपर्यंत कसाई त्याला घसीटत पुढं गेला होता. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, त्या कुत्र्यानी सोडलं ह्याचा नाद. म्हटला तू काय करणार नाही मला दिसतंय, मी माझ्या परीने जे होणार ते सगळं करणार आणि त्या शेळीला वाचवणार, असं म्हणलं. आणि ते कुत्रं जस्ट पुढं गेला असेल तर त्या संन्याशीच्या जवळ एक भयंकर भुजंग साप आला आणि ते आता त्याच्यावर हल्ला करणारच अशा कंडिशनमध्ये होता, अशा पोजमध्ये उभारला होता. आणि ते बघितलं की संन्याशी घाबरला. आणि मग संन्याशीला आता शरण कोण, कुत्रं, कारण ते त्याला पळवू शकते ना. म्हटल्यावर त्या संन्याशीची दृष्टी कुठे गेली, कुत्र्यावर. आणि मग आता ते त्याचे काय म्हणायचं, तोतरे वळले, बोलायला येईना, ओरडायला येईना, पळायला येईना. म्हटल्यावर ते कसं तरी बोलवतं त्या कुत्र्याला आणि म्हणतं की त्याला दूर कर. कुत्रा काय म्हणाला, सगळं तत्त्वज्ञान बाउन्स. म्हणलं मरणाला काय घाबरायचं म्हणला कुत्रा. म्हणला सहर्ष स्वागत कर, मरण आहे ते सगळ्याला येणारच आहे म्हणला, काय घाबरायचं आणि काय पळायचं त्याच्यातून, कर म्हणला फेस, आता तुला करायचंय तर तुझ्यातले सामर्थ्य आहे ना, कर फेस म्हणला. मी चाललो ते शेळीकडं. आणि मग ते गेलं आणि त्या शेळीला वाचवण्यासाठी ते त्या कुत्र्यावर, त्या कसाईवर अचानक हमला केला त्यांनी. ॲक्च्युली त्याला मारायचं नव्हतं, त्याला फक्त ह्याला सोडवायचं होतं, फक्त त्याला घाबरवण्यासाठी त्याच्यावर हमला केला. त्याच्यामध्ये दोघांची हातापाई झाली, त्याच्यात त्याची पकड लूज झाली त्या शेळीची. ती शेळी लगेच पळाली आणि मग ते कसाई निघून गेला. मग आता तिथं विचारायला अजून पण हा साधू सापाच्या तावडीतच होता, म्हणजे अजून सापाने धरलं नव्हतं, मारलं नव्हतं, पण मारेलच अशा कंडिशनमध्ये होतं. मग कुत्रा म्हणला जाऊ दे, मरू दे, मी कशाला त्याला मदत करू, त्याला जर दया नाही आहे त्याला कसलं साधू म्हणायचं, कसला संन्यासी म्हणायचं. म्हटला ते मी काय त्याला वाचवायला जाणार नाही, त्याचं रक्षा तो करेल. असं म्हणून त्यांनी मान फिरवली तर पुन्हा विचाराला. म्हटला त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला मग. म्हटला की माझं कार्य मी करणार, भलेही त्याची आयु वाचू दे नाहीतर मरू देत, पण मला माझं कार्य करायला पाहिजे. आणि ते जाऊन त्या सापावर भुंकू लागला की ते साप पळून गेला. मॉरल, शरण कोणीही नाही. जेव्हा मरण समोर येते त्यावेळेस तिथं सगळ्या दुसऱ्याचं मरण बघत असताना किती आपण निश्चिंत, आणि तेच आपल्यावर आल्यावर कुठलं काय सगळे तारे दिसायला लागतात दिवसा, म्हणजे सगळी अशी दुरावस्था होऊन जाते. म्हणून म्हणलं की चांगला आहे तोपर्यंत त्या आयुच्या अधीन पण आपल्याला जगायचं नाही आहे. आपण आपल्या स्वभावावर जगतोय, आपल्या चैतन्यावर जगतोय. म्हणून आम्हाला सांगतात ना नेहमी 47 शक्तीमध्ये पहिले 2 शक्ती आहेत, ते कसं जगायचं आणि कशावर जगायचं हे सांगतात. जसं चितिशक्ती आणि जीवत्व शक्ती. पहिली जीवत्व शक्ती सांगते की कशावर जगतो,
आणि कसं जगतो हे सांगते चितिशक्ती. म्हणजे कसं जगायचं, कशावर जगतो तर जीवत्वावर जगतो, आणि कसं जगतो तर चेतन रूपाने जगतो. तो जीव आहे. पण आपण जगायला जातो कशावर, शरीराच्या आयुवर किंवा बाहेरच्या परिस्थितीवर किंवा सगळ्या संयोगांच्या अनुकूलतेची अपेक्षा करतो. कोणीतरी वाचवावं, कोणीतरी आपल्याला रक्षण करावं, या भावनेने आपण सांगितलं त्याच्यावर जगायला जातो. परतंत्र होतो, पराधीन होतो. म्हणून सांगितलं जगामध्ये कोणीही शरणभूत नव्हतं, नाही, नसणार. भलेही ते इंद्र असे ना का जिनेंद्र असे ना. संसार के मूड प्राणी शरीर को ही आत्मा समझकर उसकी रक्षा के लिए शरण की खोज में भटकते फिरते हैं, किंतु आत्मा शरीर से पृथक वस्तु है, वह अजर और अमर है. शरीर के उत्पन्न होने पर न वह उत्पन्न होता है, न शरीर के छूटने पर नष्ट होता है. अतः उसके विनाश के भय से शरण की खोज में भटकते फिरना और अपने को अशरण समझकर घबराना अज्ञानता है. काय म्हणले, शरीर नष्ट होणारी या भयाने कुठेतरी शरण हुडकणं आणि स्वतःला अशरण मानणं ही अज्ञानता आहे. म्हणजे जीव मरायला लागल्यावर जीवाकडे जात नाही, बाकी सगळीकडे जातो. वास्तव में आत्मा स्वयं ही अपना रक्षक है, स्वयं ही अपना घातक है. क्योंकि जब हम काम क्रोध आदि के वश में होकर दूसरों को हानि पहुंचाने पर उतारू होते हैं तो पहले अपनी ही हानि करते हैं. का, दुसऱ्याला रागवायचं तर पहिला तुम्हाला कशाही व्हावं लागतं. दुसऱ्याला रंग लावायचं तर प्लॅस्टिकच्या हातात ग्लोव्ज घालायचे आणि लावायचं. कुठं रंगतंय हात आपलं. असला माणूस रंग खेळायला जात नसते. ज्याला स्वतःला रंगून घ्यायचं असते ना तेच जाते रंग खेळायला. क्योंकि काम क्रोध आदि हमारी सुख और शांति को नष्ट कर देते हैं तथा हमारी बुद्धि को भ्रष्ट करके हमसे ऐसे ऐसे दुष्कर्म करा डालते हैं जिनका हमें बुरा फल भोगना पड़ता है. अतः आत्मा ही स्वयं अपना घातक है तथा यदि हम काम क्रोध आदि को वश में करके उत्तम क्षमा आदि दश धर्मों गुणों को अपनाते हैं, अपने अंदर कोई ऐसा विकार उत्पन्न नहीं होने देते जो हमारी सुख शांति को नष्ट करता हो तथा हमारी बुद्धि को भ्रष्ट करके हमसे दुष्कर्म करवा डालता हो, तो हम स्वयं ही अपने रक्षक है. क्योंकि वैसा करने से हम अपने को दुर्गति के दुखों से बचाते हैं और अपनी आत्मा की उन्नति में सहायक होते हैं. आत्मा का दुर्गुणों से लिप्त हो जाना ही उसका घात है और उसके सद्गुणों का विकास होना ही उसकी रक्षा है. क्योंकि आत्मा एक ऐसी वस्तु है जो न कभी मरता है न जन्म लेता है, अतः उसके मरण की चिंता ही व्यर्थ है. इसलिए रत्नत्रय का शरण लेकर आत्मा को उत्तम क्षमादि रूप परिणत करना ही संसार में शरण है. वही आत्मा को संसार के कष्टों से बचा सकता है. अशा रीतीने अशरण अनुप्रेक्षा सांगितली. म्हणजे मला जगामध्ये कोणीही अन्य वस्तू शरणभूत नाही म्हणून त्यांनी सांगितलं नाही. शुद्धात्म अरूपंच गुरु जगमे शरणा दोय, मोह उदय जिय के वृथा आन कल्पना होय. जगामध्ये दोनच शरण आहेत, एक शुद्धात्मा आणि पंचगुरु. त्याच्याशिवाय दुसरं तिसरं कोणीही शरणभूत नाही. याचा निर्णय करा आणि स्वतःला जाणा. हो, सांगतो काय भैया काकी.